नागपूर जिल्ह्यात यावर्षी हरभरा तूर अत्यल्प प्रमाणात लागवड झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांचा कल कापसाकडे वळला आहे। तर हरभरा तूर लागवड कमी असली तरी त्याचे भाव बाजारपेठेत यावर्षी चांगलेच वधारले। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भारतीय खाद्य संस्कृतीत हरभरा तुरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जिल्ह्यात यावर्षी हरभरा आणि तुरीची अत्यल्प प्रमाणात लागवड झाली असून शेतकऱ्यांचा कल कापसाकडे वाढला। यामुळे हरभरा तूर लागवड कमी असली तरी त्याचे भाव बाजारपेठेत वधारले आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। इस साल जो पिछले 2-3 साल से चने को 4500 से 5000 तक की भाव मिल रहे थे। इस बार शुरू से ही 6100 का भाव मिला है किसानों को। इसका कारण थोड़ा बिजाई में बुआई में कमी, कुछ ओलावृष्टि का, पर बाजार अच्छे है। इस बार चने के किसान रोक नहीं रहा है, वो सीधा खेतों से लेके अपने मंडियों में ही पहुंच रहा है, उसको अच्छे भाव मिल रहे हैं इस बार। ह्या वर्षी चण्याला चांगला भाव आहे। मागच्या वर्षीपेक्षा बराच रेट आहे, पण थोडासा काही कारणास्तव ज्वारीच्या वगैरे थोडा मार खाल्लेला आहे चणा। ह्यावेळेचा म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा चांगला भाव आहे यावर्षी। ह्यावर्षी 6000 पर्यंत चणा गेला, म्हणजे आनंद झाला थोडासा चण्याला भाव भेटला तर। बाजारपेठेत हरभरा तूर पिकांची विक्री सुद्धा निम्म्या प्रमाणात असून भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी बाजारपेठेत हरभरा तुरीनं उच्चांक गाठलाय। शेतकऱ्यांना यावर्षी चण्यामध्ये दिलासा मिळाला आहे, कारण की चणे मागील 5-6 वर्षापासून खूप कमी भावात विकून राहिले। त्यामुळे कास्तकारांच्या चण्यामध्ये रुझान कमी झालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचा माल सुद्धा संपलेला आहे। गव्हर्नमेंट वेळोवेळी माल कमी भावात विकून त्याला तेजी येऊ देत नव्हती। आता त्यांचा माल संपल्यामुळे आणि कास्तकारांचा रुझान कमी झाल्यामुळे चण्याची फसल कमी आहे, त्यामुळे चण्यामध्ये तेजी येण्याची शक्यता फार जास्त आहे।